हा व्हिडिओ नवनाथ पारायण गुगल व दुसरे मार्गाने मिळवलेल्या माहितीवर आधारित बनवलेला आहे। तरी कोणाच्या मनाला ठेस लागली असेल तर क्षमा असावी। आमच्या अपुऱ्या ज्ञानामुळे तुम्हाला कोणती इजा देण्याची आमची इच्छा नव्हती, तरी मानसिक इजा झाल्याबद्दल आम्ही क्षमस्व। ही गोष्ट 9व्या शतकातील आहे। शिवशंकर पार्वती मातेला गुप्त ज्ञान देण्याकरता समुद्र किनाऱ्यावर आणतात। समुद्र किनाऱ्यावर कोणीही नसेल अशी एक अट होती, पण तिथेच जवळ समुद्रामध्ये एक मासा ही सर्व हकीकत पाहत होता। आदिनाथ शिवशंकर गुप्त ज्ञान देण्याकरता सुरुवात करतात। पाठीमागे वळून पाहते आपले गुप्त ज्ञान पार्वती मातेला देतात। तेवढ्यात पार्वती माता गुप्त ज्ञान ऐकत ऐकत झोपी जातात, पण हे सर्व गुप्त ज्ञान तो मासा ग्रहण करतो आणि त्याच्या पोटामध्ये एक अंड तयार होते। आदिनाथ भगवान शिवशंकर गुप्त ज्ञान देऊन पार्वती मातेला विचारतात, मी सांगतोय ते सर्व ऐकताय ना? तेवढ्यात एका लहान बालकाचा आवाज येतो, होय, मी सर्व काही ऐकतोय। प्रत्यक्ष महादेवाच्या तोंडून हे ज्ञान प्राप्त करून मी खूपच धन्य झालो आहे। भगवान शिवशंकर अचिंबित होऊन आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात की हा आवाज कुठून आला। तो आवाज जवळच असलेल्या समुद्रातील एका मासाच्या पोटातून आलेला असतो। भगवान शिवशंकराच्या तोंडावर एक विलक्षण असं हास्य उमलतं। काही काळ लोटल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर वसलेले एक शांत असे गाव, त्या गावामध्ये एक कोळी जोडपं राहत होतं। घरी तसं सगळं ठीक होतं। कोळी मासेमारी करून आपलं जीवन व्यतीत करत होता, फक्त त्यांना मूल नव्हतं। एक दिवशी कोळी असाच समुद्रात मासेमारी करण्याकरता जातो। त्याला तिथे एक भला मोठा मासा दिसतो। तो मासा समुद्र किनाऱ्याकडे चाललेला असतो। कोळी पण त्याच्या पाठीमागे बोटीतून येतो। कोळ्याच्या नजरेतून तो मासा एकदम गायब होतो व कोळीला समुद्र किनाऱ्यावर एक भलं मोठं अंड दिसतं। तो त्या अंड्याजवळ येतो। ते अंड फुटते व त्यातून लख असा प्रकाश पडतो व बाळ रडलेला आवाज येतो। कोळी त्या बाळाला हातात घेतो व त्याला पाहू लागतो। त्या बाळाच्या चेहऱ्यावर एक अनोखेच तेज असतं। तेवढ्यातच आकाशवाणी होती, हे बाळ दिव्य आहे, जगाच्या कल्याणाकरता याचा जन्म झाला आहे, याचा सांभाळ कर। कोळी त्या बाळाला घेऊन घरी जातो। त्याची बायको त्या बाळाला पाहून खूप आनंदी होते। सर्व गावाला ही बातमी कळते। कोळी या बाळाचे नाव मच्छिंद्र असे ठेवतो। मच्छिंद्र म्हणजे माशाचे उन्नत। मच्छिंद्र 12-15 वयाचा मुलगा होईपर्यंत ते कोळी जोडपं त्याचा सांभाळ करतात। नंतर त्या बाळाच्या स्वप्नात श्री दत्त येतात आणि म्हणतात, जगाच्या कल्याणाकरता तुला तेथून इकडे यावे लागेल। तो मुलगा कोळी जोडप्याचं निरोप घेऊन श्री दत्ताच्या मार्गदर्शनाखाली घर सोडून जंगलात येतो। श्री दत्त त्याला दीक्षा देतात, त्याच्याकडून कठोर तप करून घेतात। तो मुलगा मोठा होतो व मच्छिंद्रचा मच्छिंद्रनाथ होतो। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या माहितीसह। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवा असाल सबस्क्राईब करून टाका।